त्यांनी डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे. माझं अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिकमधून. मी 4/7/2024 रोजी फॉर्म भरलेला होता. मी त्या लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेला असून आता थेट डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ते वाटप पाहायला मिळत आहे. पहिला टप्पा 85 लाख महिलांचा आहे, तर दुसरा टप्पा देखील 30-40 लाख महिलांचा पाहायला मिळत आहे. असं करून सर्वची सर्व ज्या काही महिला आहेत त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये आता जर विचार केला तर 13 जिल्हे आहेत. ते कोणते 13 जिल्हे आहेत? त्या 13 जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्या 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे पहिल्या टप्प्यात जमा केले जातील व तसेच 5 बँकांची नावे आलेली आहेत. 5 बँकात देखील पहिल्या टप्प्यात हे पैसे जमा होणार आहेत. कोणत्या 5 बँक आहेत की त्यामध्ये सर्वात अगोदर हे पैसे येतील ती देखील अपडेट पाहण्याकरिता फक्त तुम्हाला 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. सबस्क्राईब केले की लगेच तुमचा जिल्हा कमेंटद्वारे कळवा. तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार, तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देऊ. तसेच व्हिडिओला एक लाईक करा. आता मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेल्यानुसार इकडे बघा, मुख्यमंत्री साहेबांचा धडाकेबाज निर्णय. इथे पहिलीच हेडलाईन आहे म्हणजे पहिलीची बातमी आहे. तर एक निर्णय नसून आता थेट 3 निर्णय हे जाहीर झालेले असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. हे 3 निर्णय कोणते आहेत ही सर्व अपडेट तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. पहिला जर निर्णय पाहायला गेला तर पहिला निर्णय देखील घेतलेला आहे. अशाच प्रकारे 3 निर्णय हे आता लागू झालेले असून थेट लाभ हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारद्वारे मिळणार आहे. पहिला निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींना हप्ता हा तर झाला आहे. 13 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप. तर ते 13 जिल्हे कोणते आहेत ती नावे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच दुसरा निर्णय म्हणजे गॅस सिलेंडर हप्ता 830 रुपये. ज्यांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार त्यांना देखील हा हप्ता देण्यात येणार आहे. होय, सर्व नियम रद्द झालेले असून सर्वची सर्व महिलांना 830 रुपये हा गॅस सिलेंडरचा हप्ता देखील मिळणार आहे. तुम्हाला गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे मिळतात का? हो किंवा नाही सांगा. जर मिळत नसतील तर नाही म्हणून कमेंट करा. त्यासाठी काय काम करायचे आहे, छोटेसे काम आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता याचा देखील लाभ थेट तुमच्या बँक खात्यावरती होणार आहे. तर तिसरा धडाकेबाज निर्णय म्हणजे मोफत साडी ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे. मोफत साड्यांचे वाटप सर्व महिलांकरिता होणार आहे. आता या तिन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी छोटंसं काम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला तिन्ही योजनांचा लाभ मिळेल. मोठी रक्कम व आता वर्षाला 830 रुपयांचे गॅस सिलेंडरचे हप्ते हे 3दा मिळत असतात. म्हणजे वर्षातून 3 वेळेस अशा प्रकारे हप्ता येत असतो. याचा देखील लाभ तुम्हाला 100% मिळून जाईल. तुम्हाला याच्या आधी याचे लाभ भेटलेले आहेत का नाही ते देखील कमेंटद्वारे नक्की कळवा. जर याचा लाभ मिळत नसाल तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. तुमच्या खात्यामध्ये 100% 830 रुपये तर जमा होतीलच. मात्र त्यातली त्यात लाडकी बहीण हप्ता तसेच आता सध्या स्थितीला जे काही निर्णय असेल सर्व योजनांचा फायदा तुम्हाला मिळेल. आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत ते देखील आपण सांगणार आहोत. इकडे बघा, लाडकी बहीण महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता थेट दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. यामध्ये पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार असून अशाच प्रकारे 13 जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली आहेत. ती तर वाचून दाखवणार आहे. तुमचा देखील जिल्हा त्यामध्ये असू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे, मोफत साडीचा लाभ मिळेल. तसेच लाडकी बहिणीच्या हप्त्याचा लाभ मिळेल. आता गडचिरोली जिल्हा यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आहे. तर गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता 830 रुपयांसोबत मोठी रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजे 830 रुपये तर मिळणारच, त्यासोबत एक मोफत साडी देखील मिळणार आहे. होय, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला लिहून सुद्धा इथे दाखवत आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजण्याकरिता व्हिडिओ कसा वाटत आहे, व्यवस्थित तुम्हाला समजत आहे का नाही हो किंवा नाही कमेंटद्वारे नक्की कळवा. आता 830 रुपये एक मिळणार व मोफत साडी गडचिरोली जिल्ह्यात मिळणार. व महत्त्वाचं म्हणजे ज्याची प्रतीक्षा बहिणींना लागून आहे तो हप्ता फेब्रुवारीचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी आहे ती जमा होणार आहे. ही एक गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल. एक दिलासा देणारी बातमी, एक खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे ऐकण्यापूर्वी एक बातमी आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजना तुम्ही एक काम लवकरात लवकर करायचं आहे जेणेकरून 100% सर्वात अगोदर तुम्हाला 3 योजनांचा लाभ मिळेल. लाडकी बहिणीचा हप्ता तर सर्वात अगोदर तुमच्या खात्यात येईलच. त्यासोबत 830 रुपये येणारच आहे. तुम्ही जरी आतापर्यंत तुम्हाला
गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नसेल तर काळजी नसावी, फिक्स येणारच आहे. त्यासाठी जे सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ते काम पूर्ण झाल्यानंतर छोटंसं काम आहे, पैसे तुम्हाला 100% मिळतील. व होळी निमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचं सरकारने ठरवलेलं असून होळी निमित्त लाडक्या बहिणींना मोठी जी आहे ती मोठी भेट म्हणजेच की एक मोफत साडी देण्यात येणार आहे. यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे, लवकरात लवकर तुम्हाला 100% लाडकी बहीण हप्ता 1500 रुपये, गॅस सिलेंडर 830 रुपये व मोफत साडी मिळेल. ते काम आपण पाहणार आहोत. पण एक गोष्ट देखील लक्षात ठेवा, इकडे बघा, ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. होय, फेब्रुवारीचा तर हप्ता मिळणार नाही. गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळणार नाहीत व मोफत साडी मिळणार नाहीये. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे इकडे बघू शकता, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर खुशखबर समजा. आधार कार्ड तर सर्वांकडे असतं. जर तुमच्याकडे आधार कार्ड आहे तर व्हिडिओ आता इथून पुढे लक्ष देऊन ऐका. आधार कार्ड धारक महिलांना चांगला दिलासा म्हणजे आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्हाला लिंक करून ठेवायचे आहे. जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्ही लिंक वगैरे सर्व करून ठेवले तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात अगोदर मिळून जातील. आधार कार्ड आहे का नाही कमेंट करून सांगा. असेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, कारण की महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती देण्यात येणार आहेत. आता बघा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचे 830 रुपये, गॅस सिलेंडर हप्ता 1500 रुपये, लाडकी बहीण फेब्रुवारी हप्ता तर मिळणारच, मात्र त्यासोबत मोफत साडी तर मिळणारच आहे. आता ही गोष्ट तुम्ही तर लक्षात ठेवली असेल. आता पुढची बातमी म्हणजे काय आहे, तुम्हाला एक काम जे आहे ते लवकरात लवकर करायचं आहे, जेणेकरून 100% हप्ता तुमच्या खात्यावरती सर्वात अगोदर येईल. आता ते काम आपण जे आहे ते सविस्तरपणे इकडे पाहूयात. तर आता बघूयात कोणता जिल्हा आहे व कोणते काम तुम्हाला करायचं आहे. आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर पुढचा जिल्हा आहे ठाणे. ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात देखील पैसे जमा केले जाणार आहेत. तुमच्या जिल्ह्याची अपडेट देणारच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर जर हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप आता होणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगली रक्कम मिळणार असून आता इकडे बघा, मी तुम्हाला लिहून दाखवतो काय कोणता लाभ भेटणार आहे. फेब्रुवारी म्हणजे बघा, फेब्रुवारीचा हप्ता जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आता फेब्रुवारी हप्ता किती रुपये मिळणार तर इकडे बघा, 1500 रुपये तर मिळणारच आहे. मात्र त्यासोबत गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये हे तुम्हाला मिळणार असून लगेच पुढील महत्त्वाची बातमी म्हणजे मोफत तुम्हाला एक साडी मिळणार आहे. इकडे बघा, मोफत तुम्हाला जे आहे ती साडीचे वितरण देखील पाहायला मिळणार आहे. हे तुम्हाला मोफत दिले जाईल अशी अपडेट सध्या स्थितीला आहे. मोफत ही साडी महिलांना थेट दिली जाणार आहे व DBTद्वारे हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहेत. आता 2 जिल्ह्यांची नावे पाहिलेली आहेत. आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ फक्त ऐकत राहा. अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. त्यापूर्वी सरकारने दिलेली माहिती तुम्हाला एक लक्षात ठेवायची आहे, कारण की इथून पुढचे हप्ते तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील व तुम्ही लाभापासून वंचित राहणार नाहीत. सर्वच योजनांची तुम्हाला पैसे मिळतील, साडी देखील मिळून जाईल. त्याकरिता ही बातमी आता इथे लक्ष देऊन ऐका. इथे काय लिहिण्यात आलेले आहे ती तुम्हाला आता वाचून दाखवतो. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे आता 13 जिल्ह्यात तर वाटप होणार आहे. आता एक काम करा, त्याआधी 13 जिल्ह्यात वाटप तर होणार आहे. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जिल्ह्याची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल. तसेच लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे. आता इथे पाहू शकता, पहिल्याच लाईनीमध्ये ही अपडेट आपल्या समोर आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा ही केली असल्याची माहिती इथे आपल्याला जी आहे ते दिसून येत आहे. आता ही घोषणा काय आहे तुम्हाला मी दाखवत आहे. खाली बघा, बहिणीला एका योजनेचा लाभ नाही तर त्यासोबत अजून 2 योजनांचा फायदा मिळणार आहे. बघा, आता 2 योजनांचा अजून फायदा मिळणार आहे. इथे बघा, ही माहिती आहे, लक्ष देऊ नका. इथे काय लिहिलेलं आहे, 2 योजनांचा फायदा. आता 2 योजना कोणत्या आहेत, त्या कोणत्या आहेत ते सांगणारच आहे व त्यासाठी एक छोटंसं काम देखील लाडक्या बहिणींना करावं लागणार आहे. ते काम केल्यानंतर तुमच्या खात्यावरती 1500 रुपयेच नाही तर त्यापेक्षा अधिकची ही रक्कम जमा होऊ शकते. आता खाली बघा, ते काम तुम्ही केल्यानंतर 100% तुम्हाला सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता, तसेच राज्य सरकारने नवीन काढलेली अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजना याचा हप्ता मिळून अशा प्रकारे तुम्हाला लाभ देण्यात येईल. अशा प्रकारची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल. ते काम केल्यानंतर 100% सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर सर्वात अगोदर देखील तुमच्या खात्यात पैसे येतील, तुमच्या खात्यावरती पैसे येतील. पहिला टप्पा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तब्बल 85 लाख
लाख महिलांच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत, मराठवाड्यातील 3 जिल्हे, विदर्भातील 4 जिल्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील 2 जिल्हे, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील यामध्ये आपल्याला जे आहे ते 5 जिल्हे व कोकण किनारपट्टीतील आपल्याला 3 जिल्हे, असे आपल्याला जिल्ह्यांची यादी पाहायला मिळत आहे। या जिल्ह्यामध्ये हे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात देण्यात येणार आहेत। आता इकडे बघा, आपण जिल्ह्यांची नावे तर सांगत आहोत, तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे येणार आहेत, म्हणजे सरकारपर्यंत आता रक्कम पोहोचलेली आहे। जेवढी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात द्यायची होती तेवढी रक्कम सरकारपर्यंत पोहोचलेली आहे। फक्त एक आदेश देतात, आता डीबीटीमध्ये तुमच्या डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात पैसे येतील। डीबीटी माध्यम असं आहे की त्यांनी पैसे पाठवले की फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटातच तुम्हाला मेसेज येतील की तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले किंवा 1000 रुपये जमा झाले, अशा प्रकारचे तुम्हाला जे आहे ते मेसेज येऊन जातील। त्यामुळे काळजी नसावी, तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ आता थेट तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे। आता पुढचे जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांची नावे पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून पुढचे जिल्हे आपण एका नवीन व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल। तो व्हिडिओ देखील पाहायला मिळेल, 2 तासातच तो व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला वरती टाकायचे आहे। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले का नाही, हो किंवा नाही कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला एक लाईक करा, तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ। धन्यवाद।